असताना आणि बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय दुर्गा सुरई ए नाणेफेकीचा कौल जिंकला. जय दुर्गा सुरई ए या टीमनं प्रथमतः स्वीकारला बॅटिंग. एक धाडसी निर्णय स्वीकारला. फलंदाजी करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळाला आणि इन्व्हाइट केलंय, आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी टीम चौटा हिरवा मानकोली या संघाला. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी तब्बल 18 संघ या स्पर्धेमध्ये. 18 संघांमध्ये सर्व संघांनी स्वप्न पाहिलं होतं की या चॅम्पियन ट्रॉफीवरती कोणता संघ आपलं नाव कोरेल हा प्रश्नचिन्ह प्रत्येक क्रिकेट चाहत्याला निर्माण झाला होता. कोणता एक संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल याचं उत्तर येणारी वेळ देऊन जाईल. अंतिम लढत आहे, मेगा फिनालीची लढत आपल्याला पाहायला मिळते. फायनल मॅच. एका बाजूला मानकोली संघ, दुसऱ्या बाजूला सुरई ए हा संघ. एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आकाश पाटील, दुसऱ्या बाजूला विनीत माली असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच फिल्डिंग सजवा. चौथा हिरवा मानकोली टीम. आपल्याला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची हे देखील विसरून चालणार नाहीये. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो. हॅलो 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 चिक, हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो 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 चिक. यस, पुन्हा एकदा जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. हे दोन दिग्गज संघ आपण पाहत आहे. मानकोली वर्सेस सुरई ए या दोन टीमच्या दरम्यान हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर एका बाजूला केतन पाटील आणि दुसऱ्या बाजूला सुजित पाटील असे सलामीवीर करता धरता मैदानाच्या आतमध्ये इंटर झाल्यात. आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. वैभव मालीला आपण पाहता. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो हॅलो. On the scorecard, still 2 to go. यावेळेला पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. फुटवरचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक, सिंगल कंप्लीट. केतन पाटील आपण स्ट्राईक वरती पाहत होतो. त्याच्या बॅट मधून सिंगल आली आहे. अगदी या षटकाचा जर उल्लेख करायला गेला तर पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर लगेचच प्रत्युत्तर देत असताना सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळला गोलंदाज वैभव मालीनं. चौथ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर वाईट आला आणि या 5व्या बॉलवरती सिंगल. सुजित पाटील स्ट्राईकिंगला. शेवटचा बॉल. आक्रमक बॅट खेळायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त दिशा दिल्या. फिल्डर चेंडूच्या पाठबोळा धावतोय, पळतोय आणि बघता बघता शेवटच्या क्षणाला खऱ्या अर्थानं इथे बॉलला पॉज करण्यात आलाय. बॉलला स्टॉप केलंय आणि बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवडल्या जातील. त्या तब्बल दोन धावांच्या शातीनं षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 9 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम जय दुर्गा सुरई ए. मान्यवरांची मांदियाळी, तमाम क्रीडा रसिक, तमाम प्रेक्षक वर्ग आपण पाहता या स्पर्धेला खऱ्या अर्थानं जोडले गेलेत. आमचे दानशूर दाते आहेत, मान्यवर आहेत. मागचा मनमुराद आनंद लुटत असताना नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. सौरभ भोईरला आपण पाहत आहे षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. यस, सुरई या टीमने जर खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जर पटकावलं
तर प्रवीण गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटक क्रमांक दुसरा या दरम्यान प्रगती पथावर त्या मॅचला सुरुवात करा विनंती असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभ भोईर आला. स्ट्रायकिंगला बॅटर केतन पाटील. पहिला बॉल मॅचची लीडिंग एज बॉल मागे चाललाय. फिल्डर नाही आहेत. थर्ड मॅन रिजन क्लिअर करत असताना या मॅच मधील येणारा या 17 मधील येणारा हा दुसरा घणाघाती प्रहार. रन्स मिळतील 4. बॉल सीमा पार. चौकार. आतमध्ये आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. संघर्षाला सुरुवात झाली आहे. हो स्लोवर वन गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं. सौरभ भोईरला आपण पाहत आहे. दुसरं षटक थोडंसं महागडं जरूर म्हणावं लागेल कारण की अद्याप सौरभ भोईरचा जर विचार करायला गेला तर 4 चेंडू त्यांना हाताळल्या. 4 चेंडू मध्ये तब्बल 11 धावा गोलंदाज सौरभनं खर्च केल्यात. षटकार आला सुजित पाटीलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा तयार सुजित. यावेळेस देखील फ्लोर लेनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये अलंग कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक केलाय. ऑन साइडला बॉल टर्न करण्यात आलाय. लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला मोठा स्ट्रोक खेळायचा होता. नाही जमला. प्रॉपर कलेक्शन नाहीये. एक चिकी सिंगल जरूर कंप्लीट होईल. सिंगलच्या साथीनं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. शुभ अंकावरती अर्थातच 21 धावा. 21 बिनबाद 21 अंकावरती खेळत असताना स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल लॉफ्ट करायचा प्रयत्न. फटका भरपूर काळामध्ये तरंगतोय. फिल्डर पोहोचलाय. बॅकअप आपल्याला चांगला पाहायला मिळत आहे. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलं. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी करण्यात आलं. थ्रोफेकी करतील तोपर्यंत 2 धावा. सिंगल डबलला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना आपण पाहत आहे बॅट्समन सुजित पाटील आणि केतन पाटील यांना. आज खऱ्या अर्थानं तमाम मान्यवर आपण पाहत आहे. गावदेवी स्पोर्ट्स ओळी बी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हे दर्जेदार रुबाबदार थरार आपण पाहत आहे. सुशांत दादांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू कारण की त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं. ही स्पर्धा आपण पाहत आहे. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं कव्हर केली जाते या वाहिनीच्या माध्यमातून. GTC ही वाहिनी ग्लोबल टेनिस क्रिकेट क्वालिटी विथ क्लिअरिटी यांचा प्रीत वाक्य आणि त्या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालणारं ही वाहिनी आपण पाहत आज आमच्या सोबत खऱ्या अर्थानं समालोचकाच्या पाठीचा कणा अर्थात ऑफिशियल स्कोरर आपण पाहत आहे धनाजी मास यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि आज आमच्या सोबत खऱ्या अर्थानं समालोचनासाठी जोडले गेले आणि आपल्या आवाजाच्या जोरावरती भरपूर सारा फॅन फॉलोविंग त्यांना देखील बनवला. अर्थात आज आमचे साथी समालोचक भागेश म्हात्रे सर त्यांचा देखील आभार. 3 ऑफिशियल पंच आपण पाहत आहे. ऑनफिल्ड अंपायर प्रल्हादजी पाटील सर, तदनंतर दिनेशजी भांबरे सर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहता अतिशजी पाटील सर आणि संपूर्ण आयोजन कमिटीचा देखील आभार कारण की त्यांच्या माध्यमातून ही इतकी चांगली आणि दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दिमागदार आयोजन, नीट नेटका आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे.
मैदानाच्या चौफेर बाजू शांतमय वातावरण, पिन ड्रॉप सायलेंट आणि या शांतमय वातावरणामध्ये ही गरमागरमीची मॅच. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 2 षटकांच्या अखेरीस. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती मोहित माळी. पहिला बॉल चांगला बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेतली तदनंतर बॉल मागे चालला होता. सिंगल इथे एकवटी जाईल. सुजित पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आहे. सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जातं. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. केतन पाटील स्ट्राईक इनला. केतनचा जर विचार करायला गेला तर केतनने अद्याप 4 चेंडू फेस केल्यात, 8 धावा त्याच्या बॅटमधून. आणि सुजित पाटीलचा जर विचार करायला गेला तर सुजितनं देखील 9 बॉल फेस केल्यात आणि 15 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 24. नेक्स्ट बॉल मोहित माळी. ओ यावेळेस देखील फटका फसला की काय, फिल्डर पोहोचलाय, फलंदाज रुसलाय, गोलंदाज हसलाय आणि इथे चांगला झेल कॅरी करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक पहिला 24 अंकावरती केतन पाटील बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. यस, विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला आपण पाहत आहे. केतन पाटील बाद झाल्यात 3ऱ्या क्रमांकावरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं आजचा दिवस गाजवला, ज्या खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 2 मॅच मॅन ऑफ द मॅच हा खेळाडू राहिला आणि तोच इंटर झाला 3ऱ्या क्रमांकावरती. भारताच्या संघासाठी तो विराट कोहली, न्यूझीलंड संघासाठी तो केन विलियमसन अर्थात सुरई ए या टीम साठी दाखल झालाय आकाश पाटील. आता संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती ओढून घेत असताना आकाश पाटीलला आपण पाहताय. एक विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही वेळा बाद न होणारा खेळाडू आपण पाहताय प्रत्येक मॅच मध्ये. आणि याच दरम्यान मित्रांनी शुभ आगमन झाले सन्माननीय अतिशजी बांबरे. वेलकम. भिवंडी क्रिकेट मधले एक नूर ज्याला आपण समजतो अतिश बांबरे यांच्यासाठी शुभ आगमन झाले स्पर्धेत तुमचं देखील मनस्वी स्वागत. आउट ऑफ इनसाइट, व्हेरी नाईस स्टोक, व्हेरी वंडरफुल स्टोक. का फटका आपण पाहता. अगदी प्रत्येक मॅच मध्ये षटकारानं अकाउंट ओपन करत असताना आकाश पाटीलला आपण पाहताय. अप्रतिम खेळी, अगदी एकेरी हाताने ही खिंड लढवतोय, एकेरी हाताने तलवार चालवतोय आकाश पाटील. पॉवर पॅक बॅटर आणि या पॉवर पॅक बॅटरच्या बॅटमधून सातत्यानं आपण पॉवरफुल स्ट्रोक पाहत असतो आणि आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आकाश पाटीलच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये भरपूर चांगली खेळी त्याची आपण पाहिली आहे आणि तोच आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक इनला. षटकारांना खातं खुलं केलंय मैदानाच्या आतमध्ये. फलकावरती धावा जोडल्या गेल्यात 30 अंकावरती. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मोहित माळीला आपण पाहता पहिल्या बॉलवरती सिंगल इथे खर्च केली तर तदनंतर दुसऱ्या बॉलवरती लगेचच विकेट संपादित केली आणि विकेटचं प्रत्युत्तर दिलंय, क्विकली रिप्लाय दिलाय आकाश पाटीलला. या षटकारांना षटकार टोकलाय. 30 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गाड्याच्या नुकसानात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा सुरई ए या टीमला आपण पाहताय. चांगली सुरुवात झाली आहे आकाश पाटीलची. नेक्स्ट बॉल, चौथा बॉल या वेळेला शरीरापासून दूर ठेवायचा होता. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे प्रयत्न फसलाय, वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदम ऍड केली जाते. अगदी पक्षाचा पंखासारखा पंच देखील हाताचा पिसारा फुलवत असताना हा वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जाते टीमच्या टोटल मध्ये. 31 धावा आहेत. हो यावेळेला ओव्हर पिच होता, खोदून काढला मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक आहे 2 फिल्डरांच्या मधून. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती येतात पाहणं गरजेचं आहे. यस, 1 बाउन्स ओव्हर 4
चौकार आला, षटकारानंतर चौकार. या संजीवनी देणारा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल अद्याप आकाश पाटीलनं फेस केल्यात आणि त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या 10. टीमच्या टोटलचा जर विचार करायला गेला तर संघ जाऊन पोहोचलाय 35 या अंकावरती. नेक्स्ट बॉल, ओ फुल टॉस आहे, फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. हा फ्लाइटेड षटकार. यस, हाईट फॅक्टर मॅटर केलेल्या बॉलवरती. तिसऱ्या पंचाची मागणी इथे करण्यात आली. आमच्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल हाईट फॅक्टर कितपत मॅटर करतो या बॉलवरती. येस, टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केले जात आहे. बॉल नक्की रिलीज कुठे होतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. कोणत्याही संघांवरती अन्याय होणार नाहीये, कारण की 18 संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आणि आत्तापर्यंत अचूक निर्णय पंचांनी प्रत्येक संघापर्यंत पोहोचवलाय. येस पंच, आपला सॉफ्ट सिग्नल कळवा. फेअर डिलिव्हरी षटकार असेल. षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. या वेळेला फुल टॉसला फुल टोल मध्ये कन्वर्ट केलंय बॅट्समन आकाश पाटीलला. भरपूर सारे मान्यवर या मॅचचा मनमुराट आनंद लुटत असताना, या स्पर्धेचा आनंद लुटत असताना पण पाहता आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर जोडले गेलेत. अतिथी देव भव. या वेळेला हाफ ट्रॅकर आहे. मैदानाच्या आतमध्ये हुक केला, बॉल थांबणार नाही. या बॉल जर एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4. अजून एक प्रहार, धमाकेदार रुबाबदार चौकार. यस, टीमची टोटल हिटमॅन रोहित शर्मा याचा जर्सी क्रमांक अर्थातच 45. 45 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे, काय बॅटिंग करतात. अगदी मागच्या मॅच मध्ये देखील तब्बल मागच्या मॅच मध्ये तब्बल 80 धावा एकवटल्या होत्या टीम जयदुर्गा सुरई या टीमनं. आणि या मॅच मध्ये देखील 15.00च्या रिकव्हर रेटने अद्याप बॅटिंग करतीये जयदुर्गा सुरई या संघ. पंचेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गडाच्या नुकसानात आकाश पाटीलला आपण पाहत आहे. नॉन स्ट्राइक एनला, स्ट्राइक एनला बॅट्समन सुजित पाटील. सुजित पाटील स्ट्राइक एनला. मैदानाच्या आतमध्ये भरपूर चांगली बॅटिंग करतायत. 15.00च्या रिकव्हर रेटने बॅटिंग करतोय हा संघ. आणि आता या संघाला खऱ्या अर्थानं धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो लावावा लागेल. शैलेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक, अंतिम षटक, हाणामारीचं षटक. शैलेश डेथ ओव्हर आणि या डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश. स्ट्राइकेला सुजित पाटील तयार. पहिला बॉल फुलटॉस होता. विशेप मध्ये खेळलाय. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आपण पाहता. लॉंग ऑन रिझल्टचे फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचले. थ्रो फेकी करतील तोपर्यंत पहिल्या बॉलवरती पहिली चिकी सिंगल. से 40 धावा एका धावेसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा सुरई ए हा संघ.
डॉट पर्सेंटेज वाढवायचा प्रयत्न आपण पाहत आहे. चौथा हिरवा मानकोली टीमचा. शैलेश पुन्हा एकदा निघाला. आकाश पाटील तयार. हो, या वेळेला देखील फुल ऑर्लेनचा बॉल आपण पाहतो. ओव्हर पिच होता आणि त्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑरिजिन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 4. आकाश पाटीलचा अजून एक तडाखा चौकार. टोटल 50 अप. संघाचा अर्धशतक कंप्लीट. अर्थातच 50 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. एक फायटिंग स्कोर निर्माण करत असताना जय दुर्गा सुरे ए या टीमला आपण पाहत आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एका गाड्याच्या नुकसानात अप्रतिम पार्टनरशिप बिल्टअप करत असताना सुजित पाटील आणि आकाश पाटील. चौकाराला संजीवनी देणाऱ्या 4 धावा. चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये हे दोन बॅटर्स. या चमचमत्या ट्रॉफीज आपण पाहत आहे. या दोन संघांनी खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलंय या चमचमत्या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचं. पण कोणता एक संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल याचं उत्तर ही येणारी वेळेस देऊन जाईल. पुढचा बॉल आकाश पाटील तयार. हो, यावेळेला फटका फसलाय. फिल्डर पोहोचलाय इथे. टेकन अ व्हेरी गुड कॅच. बॅट्समन आउट. क्या बात आहे. 24 धाव्यांची माराथॉन इनिंग त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या मॅच मध्ये देखील 38 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. या मॅच मध्ये 24 धावा. अप्रतिम बॅटिंग. यस, खऱ्या अर्थानं GCA असोसिएशन आपण पाहता आणि या असोसिएशन मध्ये सध्याच्या फॉर्मॅट मध्ये तब्बल पहिल्या क्रमांकावरती हा संघ आपण पाहत आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना चौथा हिरवा मानकोली भन्नाट फॉर्म मध्ये, प्रचंड फॉर्म मध्ये असलेला हा संघ आपण पाहत आहे. आणि जय दुर्गा सुरई ए या टीमच्या विरोधात 2 हात करत असताना हा संघ आपण पाहत आहे. यस, 2 चॅम्पियन आणि 1 रनर अप आपण पाहत आहे. क्या बात आहे. तब्बल 3 बक्षीस या फॉर्मॅट मध्ये खऱ्या अर्थाने पटकावणारा संघ आज मैदानाच्या आतमध्ये अंतिम लढतीमध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष करतोय, मेहनत करतोय. विजयाची स्वप्न बाळगली आहेत उराशी या टीमनं. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय शैलेशचा. वॉट स्पेल. स्टील 2 टू गो. 5वा बॉल मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टर्न केला. खेचून मारलेला स्ट्रोक स्क्वेअर लेग रिजनचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचला. थ्रोफेकी करेल. थ्रोफेकी करा मैदानाच्या आतमध्ये. बॅकअप चांगला. मी सकाळच्या सत्रामध्ये देखील म्हटलं आयुष्य असो अथवा क्रिकेट अथवा मोबाईल बॅकअप असणं गरजेचं आहे आणि बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथे एकवटल्या गेल्या. शेवटचा 1 बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचा अंतिम बॉल आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती शैलेश. निशांतला आपण पाहत आहे. 2 बॉल त्यांना फेस केल्या. 2 धावा त्याच्या देखील बॅट मधून आल्यात. तोच निशांत स्ट्रायकिंगला. शेवटचा बॉल. गोलंदाज निघालाय. फलंदाज तयार. शेवटचा बॉल. यावेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन आणि हा आलाय नशिबाचा चौकार. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय दुर्गा सुरई ए या टीमनं धन्यवाद मित्रा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल गावदी स्पोर्ट्स ओळी ब आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 स्तरान मित्र स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस, अंतिम सामना मेगा फायनल पाहतोय आणि मान्यवरांची मांदियाळी देखील या व्यासपीठ मंचावर आहे. करूया त्या मान्यवरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आज ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय ते मान्य श्री अतिश विजय भामरे, युवा सेना अधिकारी, भिवंडी ग्रामीण.
आकर्षक ट्रॉफी त्यांना दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं, सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे, असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. ते आदरणीय राजेश गुरुनाथ म्हात्रे यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. टेलिकास्ट कॅमेरामन आपण स्टेज कव्हर करा. सन्मानी व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट सन्मानी राजेश गुरुनाथ म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची एक गोट आठवण राहील असं एक मोमेंटो, आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय उत्तम रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि युवा उद्योजक ओळी, खऱ्या अर्थाने ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत ओळीच्या विद्यमान सदस्य आहेत, आदरणीय उत्तमजी पाटील यांना देखील आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. सरपंच चषक, उपसरपंच चषक 2025 मधून या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला सर्वांची संस्कृती आहे, अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय. आणि या अतिथींचं, या मान्यवरांचं या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर, या संस्कार मंचावर केलं जातं. पंचांनी सामन्याला सुरुवात देखील करायची आहे. चला सुरू ए टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 56 धावा आपण पाहिल्या आणि 57 धावांचं लक्ष उभं केलं चौथा हिरवा मानकोली टीमच्या विरोधात. त्यानंतर पुन्हा जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहतोय, आदरणीय अक्षय रवींद्र पाटील. रवींद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि रवींद्र पाटील खऱ्या अर्थाने यांनी नेहमीच आम्हाला वेळोवेळी ज्यानं सहकार्य केलेले रवींद्र पाटील, त्यांचे सुपुत्र, त्यांचे चिरंजीव या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. गेली कित्येक वर्ष जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा मात्र रवींद्र पाटील यांनी आम्हाला आवर्जून त्या स्पर्धेसाठी नेहमीच एक मोलाचं सहकार्य केलेले आहे. आणि त्यांचे सुपुत्र या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. अक्षय पाटील यांना आपण सन्मानित करूया. आणि त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सुमित गोरखनाथ पाटील. सुमित हे देखील अतिशय उत्तम क्रिकेटर आहेत आणि आदरणीय गोरखनाथ दादा सध्या हयात नाही आहेत, मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या संदर्भात जर खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर गावातील एक दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची ओळख होती. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा आम्ही स्पर्धेचं कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तेव्हा मात्र एक सरळ हाताने आम्हाला मदत करणारे एक दानशूर असं व्यक्तिमत्व गोरखदादा पाटील यांचे सुपुत्र या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत. सुमित यांना आपण सन्मानित करूया. पंचांना विनंती असेल आपण सामन्याला सुरुवात करावी. येस, थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. 57चं लक्ष, सलामीवीर स्ट्राईक इनला वैभव माळी आणि नॉन स्ट्राईक इनला मोहित माळीला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केतन पाटील तयार. पहिला बॉल प्रचंड वेग या बॉल वरती आपण पाहताय. पहिला बॉल आला डॉट. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय या समसमच्या ट्रॉफीज आणि त्याचबरोबरीने आमच्या मुख्य मांड्यावर अगदी लक्ष वेधणाऱ्या या बॉल आपण ट्रॉफीज आपण पाहताय. आणि मालिका वीरासाठी ही बायसिकल देखील आपण पाहताय. एक अप्रतिम सायकल. ओ यावेळेला लॉफ केलाय मैदानाच्या आतमध्ये. हा घणाघाती प्रहारे, हा वेळशी वार्तालाप करणारा, हा धमाकेदार फटका, षटकार. मैदानाच्या आतमध्ये आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. आता खऱ्या अर्थानं संघर्षाला सुरुवात झाली आहे, मेहनतीला सुरुवात झाली आहे. चौथा हिरवा मानकोली टीमच्या माध्यमातून षटकाराला. नेक्स्ट बॉल
पुढचा बॉल आडवा बाटनं स्ट्रोक केलाय, चांगला स्ट्रोक आहे. आडवा बाटचा कडवा प्रहार, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. चौकार. वर्ग आपण पाहता आमच्या मेगा स्क्रीन वरती. तमाम प्रेक्षक वर्ग या सामन्याला या स्पर्धेला जोडले गेलेत. व्हाईट बर्गमॅन वरती 2 प्रेक्षक आपण पाहत आहे. चला स्पीडअप करा विनंती असेल. षटकार आलाय, चौकार आलाय. आता खऱ्या अर्थानं धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 10 डबल डिजिट मध्ये दुहेऱ्या अंकामध्ये. काय बॅटिंग करतोय वैभव माळी असं खेळाडू आपण पाहताय. अप्रतिम बॅटिंग. हो यावेळेला देखील बैठक स्ट्रोक खेळायचा होता, प्रॉपर करेक्शन नाहीये. सिंगल कंप्लीट. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय हा संघ. चौथा हिरवा मानकोली टीम. खेळाडू कक्ष आपण पाहताय. मानकोली टीम खऱ्या अर्थानं एक षडयंत्र रचत असताना सिंगल आली आहे. 1 और 1 11. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहताय. 57चा लक्ष्य आहे. लक्ष्य मोठं आहे पण मानकोली हे नाव कुठं छोट आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत देखील मोठी करावी लागेल. 11 धावा आहेत. मोहित माळीला आपण पाहताय स्ट्रायकिंगला. यस दिशा खराब दिशेपासून भरकडत असताना गोलंदाजाला आपण पाहताय. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची हे धाव. यस पिचिंग साठी थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. पिचिंग आपल्याला पाहावं लागेल. 3ऱ्या पंचांची मागणी इथे खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. व्हाईट बॉल. फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉल आलाय. चांगला निर्णय 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची ही धाव ऍड केली जाते टीमच्या टोटल मध्ये. हो यावेळेला हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावं लागेल. टिपलाय आकाश पाटीलला जाईल आणि संपलाय बॅट्समन मोहित माळीचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. क्रमांक पहिला आपण पाहताय. मोहित माळीला माघारी परतावलंय. षटक क्रमांक पहिला केतन पाटीलला आपण पाहताय. तुमचं VIP डाईज. पहिल्या षटकाचा शेवटचा बॉल. बारा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक पहिल्याचा शेवटचा बॉल. गोलंदाज निघाला. स्ट्रायकिंगला बॅटर तयार. ओ शेवटचा बॉल. फुल टॉस या मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरेजचा क्षेत्र निवडत असताना आल्या आपला बॅटचा फेस ओपन केलाय आणि सौरभ भुईरनं टोकलाय. हा धमाकेदार चौकार. धन्यवाद डिझाईन. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर. करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. सन्मान्य व्यासपीठावर विराजमान आदरणीय ज्ञानेश्वर गोपीनाथ पाटील
आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. ज्ञानेश्वर पाटील, हर्षदजी म्हात्रे आपण त्या शोभा असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या मंचावर करावं. वेलकम डॉक्टर परेश या ठिकाणी उपस्थित झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अग्री समाजाचं एक पाऊल पुढं. डॉक्टर परेश पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्मानित किशोर परशुराम पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. सन्मानित किशोर परशुराम पाटील आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि युवा उद्योजक किशोरजी पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मानित करूया. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या संस्कार मंचावर या व्यासपीठावर त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर सन्माननीय महेश बबन जोशी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आदरणीय महेशजी, आपण देखील पुढे या. चला मॅचला सुरुवात करा. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय महेश बबन जोशी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतो, या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने लाख मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. ते आदरणीय महेशजी जोशी, ओळी गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि युवा उद्योजक आणि खास करून 40+ फॉर्मॅटचे एक उत्तम क्रिकेटर देखील आहेत. महेश जोशी यांना आपण सन्मानित करतोय. येस, थँक्यू. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऑन गोईंग सामना आपण पाहत आहे. एका बाजूला मानकोली, दुसऱ्या बाजूला सुरई ए हा संघ आपण पाहत आहे. पहिला बॉल डॉट आला, पण त्यानंतर लगेचच षटकार इथे खेचत असताना वैभव माळीला आपण पाहत आहे. षटकाराला टीमची टोटल 22, 22 धावा स्कोर कार्डवरती. लक्ष 57चे 22 लागल्या गेल्यात. 35 अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये. येणाऱ्या 16 बॉल मध्ये हो या वेळेला टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेतली. एक तिकेट बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. परफ्यूम डिलिव्हरी, खेळपट्टीचा सुगंध देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आकाश पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉल. निर्धाव चेंडूवाला टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं या बॉलला. ऑफ ब्रेक हा बॉल. हो यावेळेला देखील चांगला बॉल. बाटची लिडिंग एज, बॉल मागे चालला. शॉट फाईन लेग रिझर मध्ये. फिल्डर तैनात. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एक धाव महत्वाची आहे. बॅटिंग करत असताना चौथा हिरवा मानकोली या टीमला या फॉर्मॅट मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ आपण पाहत आहे. पण त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा, तितक्याच क्षमतेचा आणि तितक्याच हिमतीचा हा संघ आपण पाहत आहे. जय दुर्गा सुरई ए. डॉट पर्सेंटेज वाढवत असताना आकाश पाटील आपण पाहत आहे. सिंगल आली आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती. चला स्पीडअप करा सुरई ए टीम. भरपूर वेळ आपण खर्च करताय. सुरई टीम, जय दुर्गा सुरई ए. येणारे बॉल शिल्लक आहेत अजूनही 14 आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात. त्यात 14 मध्ये 34 करायच्यात. ओ फॉलिंग स्वीप मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्लो, धमाकेदार फटका. काय फिल्डिंग केली आहे, काय फिल्डिंग केली आहे. अगदी 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना रुपेश होते त्या ठिकाणी. व्हॉट अ फिल्डिंग. फटका दमदार होता, पण त्याहूनही चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. एफर्ट्स भरपूर चांगले.
100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये देत असताना रुपेश पाटीलला आपण पाहिला. ओ गरुडी झेप घेत असताना बॉलला कॅरी केलाय. धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. एकदा या एफर्टसाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. काय फिल्डिंग केली आहे, काय फिल्डिंग केली आहे. अगदी स्वतःची प्राण प्रतिष्ठा पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये 100% देतात. यावेळी देखील खोदून करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल होता. वाडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील, बॉलला कॅरी करतील, थ्रोफेकी करतील. पुन्हा एकदा या बॉलवरती देखील धावा एकवटल्या गेल्या. 2 समीकरण आपण पाहत होतो, चर्चा करत होतो. 14 मध्ये 34 बनवायच्या होत्या, त्यानंतर 2 धावा आल्या. धन्यवाद मित्रा. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. खऱ्या अर्थाने गेली 2 दिवसाच्या स्पर्धेमधून आम्हाला ज्याची डीजेच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था झाली, या डीजेचे प्रोडक्ट प्यारी आपण देखील पुढे या. आणि याच दरम्यान मित्र, याच दरम्यान शुभ आगमन होत आहे. भिवंडी गौरव, गोंधळी सुपुत्र, गोंधळीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य प्रिन्स ऑफ भिवंडी सन्मान्य सुमित म्हात्रे साहेबांसाठी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. मनावर राज्य करणारं यंग जनरेशन युवा नेतृत्व भिवंडी विधान लोकसभेचा विद्यमान खासदार सन्मान्य सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र, गोंधळीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य गोंधळी गौरव युवा नेतृत्व सन्मान्य सुमितजी म्हात्रे साहेबांसाठी शुभ आगमन होत आहे. डीजे थोडा आवाज प्यारी, थोडासा आवाज. सरपंच उपसरपंच 2025 मधून तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. मॅच चालू करायची, मॅच चालू करायची. मॅच ऑन करायची विनंती असेल. पंच मॅचला सुरुवात करायची आहे. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण पाहत आहे. लक्ष 57चे 27 लागल्या गेल्यात. 12 मध्ये 12 बॉल शिल्लक आहेत. 12 मध्ये अजूनही धावा करायच्या 30. 12 बॉल 30 ची गरज. पहिला बॉल षटक क्रमांक 3 वैभव माली. पहिला बॉल प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेणारा बॉल. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल. आता खऱ्या अर्थानं एका धावेसाठी मेहनत करावी लागेल चौथा हिरवा मानकोली या टीमला. चला आपण पंच आपण ताकीद द्या. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ देऊ नका. कोणत्याही प्रकारचा विलंब खर्च करू देऊ नका. भरपूर वेळ खर्च करतोय सुरई ए हा संघ. अकरा मध्ये 29 ची गरज. आणि याच दरम्यान मित्रांनी शुभ आगमन होत आहे. भिवंडी गौरव युवकांच्या मनावर राज्य करणारे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्मान्य सुमितजी म्हात्रे यांसाठी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सुमितजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. सरपंच उपसरपंच चषक 2025 मधून मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत करतोय. आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी मुख्य गेस्ट फायनल मॅच आपण पाहता. अंतिम लढत मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांची मांदी आली. अगदी यंग डॅशिंग रॉयल पर्सनॅलिटी गोल्डन आर्ट पीपल. वेळेचं बंधन आहे मित्रांनो. विनंती करा स्पीड अप करा.
यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जेलची शक्यता फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक दुसरा. सौरभ भोईर बॅक टू द डगआउट. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच इंटर वाढूया. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका. सुरई ए टीम विनंती असेल. सुरई ए हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आकाश पाटील अँड कंपनी विनंती असेल लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवा आणि मॅचला सुरुवात करा. समीकरण आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये शेवटचे बॉल शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी धावा करायच्या तब्बल 25. 9 बॉल 25 ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ. अगदी हा सुरई संघ आपण पाहताय 6 बॉल मध्ये तब्बल 19 धावा बनवायच्या होत्या. त्यावेळेला 19 धावा चेस केल्या होत्या पण आता 9 बॉल मध्ये 25 धावा आता डिफेंड करायच्यात. चौथा हिरवा मानकोली हा संघ आपण पाहताय. एक बिग फाइट मॅच. बिग बॅटल. अग्रनामांकित क्रीडा स्पर्धा. 9 मध्ये 25 ची आवश्यकता असताना ऐन मोक्याच्या क्षणावरती संघर्षाचा शृंखलात करणारा संघर्षमय षटकार. क्या बात आहे. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. चला पंच आपण सातत्याने ताकीद द्यायची. भरपूर वेळ खर्च करतोय सुरई ए हा संघ. वेळेचं बंधन आहे. शेवटचा कॉल असेल. आता जर आपण एक्स्ट्रा वेळ खर्च केला तर लगेचच आपल्याला पॅनलाइज घोषित केलं जाईल. आता जर आपण टीम मीटिंग घेतली तर लगेचच आपल्याला पॅनल्टीच्या समोर जावं लागेल. सुरई ए हा संघ. सामना होता 9 बॉल 25 आणि मोक्याच्या निर्णायक क्षणावरती षटकार आला. आता समीकरण आपण पाहता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8. विजयासाठी धावा करायचे 19. नेक्स्ट बॉल. पुढचा बॉल फुल टॉस आहे. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. एका टप्प्यावर चेंडूला गॅदर केलं. थ्रोफेकी केली आहे. सिंगल कंप्लीट. या वेळेला एका धावेसाठी संघर्ष करतोय. एका धावेसाठी लढतोय. एका धावेसाठी मेहनत करतोय चौथा हिरवा मानकोली हा संघ. पण तदनंतर डॉट पर्सेंटेज वाढवायच्या प्रयत्नामध्ये आपण पाहताय जय दुर्गा सुरई ए या टीमला लक्ष मोठं आहे पण चौथा हिरवा मानकोली हे नाव कुठे छोटं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मेहनत देखील मोठी आपल्याला पाहायला मिळते. वैभव माळी या खेळाडू सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला आपण पाहताय ज्यांना अद्याप एकेरी हाती खिंड लढवली आहे. एकेरी हाती तलवार चालवली आहे. तो वैभव माळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. 7 बॉल 18 ची गरज. पुढचा बॉल फुल टॉस. मैदानाच्या आतमध्ये हाईट फॅक्टर पाहावं लागेल. ज्याची शक्यता. टेकन अ व्हेरी गुड कॅच. यस बॅटर रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर रेफा गेलाय. तिसऱ्या पंचांची मागणी खेळण्यात आली आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. हा निर्णय देखील भरपूर महत्वाचा आहे कारण की 7 बॉल मध्ये 18 धावा बनवायच्या होत्या. हाईट फॅक्टर पाहावं लागेल या बॉल वरती. आता खऱ्या अर्थानं प्रेशर निर्माण झालाय सुरई ए या टीमच्या पाठीराख्यांवरती. प्रेशर निर्माण झालाय चौथा हिरवा मानकोली टीमच्या पाठीराख्यांवरती. आदरणीय आनंदजी पाटील आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर तुम्हाला विनंतीशील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आदरणीय अरुणजी केने आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. फेअर डिलिव्हरी बॅट्समन ओ यू टी फलंदाज बा. क्या बात आहे. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. 9 मध्ये तब्बल 25 बनवायच्या होत्या. 8 मध्ये 19 बनवायच्या होत्या. 7 मध्ये 18 बनवायच्या होत्या. विकेटचं पतन आता शेवटच्या मोमेंटला. शेवटचे बॉल शिल्लक 6 आणि विजयासाठी धावा करायच्या 18. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी फिर हमारी असं सांगत असताना मॅच मध्ये ट्विस्ट वाढली आहे. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल शिल्लक आहेत. 18 धावा बनवायच्यात विजयासाठी टीम चौथा हिरवा मानकोली टीमला. खऱ्या अर्थानं आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मानकोली टीमच्या पाठीराख्यांना.
वैभव मालीची विकेट संपादित केली आहे. ती विकेट गोल्डन विकेट नव्हती तर प्लॅटिनम प्लस विकेट होती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वैभव मालीची जागा भरून काढण्यासाठी वैभव भोईर आला. राज माळी आणि वैभव भोईर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला क्षेत्ररक्षण सजवा. 6 मध्ये 18 करायच्यात. भरपूर वेळ आपण खर्च करताय. 6 बॉल 18ची गरज आहे. या मॅच मध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि विशाल पाटील च्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली आहे. स्ट्राईक केला बॅटर ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय तो राज माळी ऑन स्ट्राईक. नो स्ट्राईक येईल वैभव भोईर. 6 मध्ये 18ची गरज आहे. पहिला बॉल घेऊन निघालाय राजमाली तयार. हो आडवा बॅटनं स्ट्रोक केलाय. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर डीप रिझर्व मध्ये तैनात. एक धाव कंप्लीट झाली आहे आणि इथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. दुसरा धावेचा मानव होता पण दुसऱ्या धावेचा धाडस नव्हतं. एकच धाव इथे कंप्लीट होईल. एका धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 40 अंकावरती. 57चं लक्ष आहे. 17 अजूनही करायच्यात येणाऱ्या 5 बॉल मध्ये. VIP डायस आणि आमच्या मुख्य मंचावरती मान्यवर आपण पाहताय. या मॅचचा मनमुराट आनंद लुटत असताना मेगा स्क्रीन वरती देखील आपण मान्यवरांना पाहताय. 5 बॉल 17ची गरज. या वेळेला जेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये घडले काय. झेल ड्रॉप झालाय. एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न होईल का. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि इथे बघता बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. कॉलिंग भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळालं आणि बघता बघता या देखील बॉलवरती धावा एकवटल्या गेल्या 2. आता समीकरण आपण पाहताय. शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या 15. 4 बॉल 15ची गरज आहे. स्ट्राईक एनला वैभव भोईरला आपण पाहताय. आता खऱ्या अर्थानं का मला माझ्या कॅप्टनने आणि का मला माझ्या संघानं विश्वास दाखवलाय याचा प्रात्यक्षिक उदाहरण वैभव भोईरला द्यावा लागेल. पुढचा बॉल. हो यावेळेला देखील चांगला बॉल. चांगली डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये डॉट पर्सेंटेज वाढवत असताना प्रेशर क्रिएट करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज विशाल पाटीलच्या माध्यमातून. सामना होता कुठे. सामना आलाय कुठे. अगदी 6 मध्ये 18 करायच्या होत्या. आता समीकरण आपण पाहताय. 3 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात 15. 3 बॉल मध्ये 3 मोठे प्रहार येणं गरजेचं आहे मानकोली टीमला. चौथा बॉल. यस का निमे ट्विस्ट. पंच आमच्याकडे वळत. पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड आहे. दिशा खराब. वाईट बॉलला एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाते. आता समीकरण 3 बॉल 14ची गरज. विश्वास दाखवला होता वैभव भोईरच्या खांद्यावरती आणि तो विश्वास ती जबाबदारी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पार पाडेल याचं उत्तर येणारी वेळ देईल. यावेळेला फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. 3 मध्ये 14 बनवायच्या होत्या. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न झालाय आणि फलंदाजाला परतावं लागेल. बॅट्समन आउट धावबादच्या स्वरूपात. फलंदाज झालाय बाद. आता कोणता तरी चमत्कारच वाचवेल या मॅचला कारण की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. काटेकोरपणे बांधली गेलेली ही नियमावली आणि या नियमावलीमध्ये चालू असलेली ही दर्जेदार धमाकेदार रुबाबदार क्रीडा स्पर्धा. 2 बॉल 13ची गरज. आता एखादा वाईट बॉल एखादा नो बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल. एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करेल. सुरई ए हा संघ. या मॅच मध्ये काय घडेल हे अजूनही आम्ही देखील सांगू शकत नाहीये. 2 बॉल मध्ये 13ची गरज आहे मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थानं संपूर्ण मानकोली टीमचे पाठीराखे प्रार्थना करत असतील देवाकडे की ए देवा एखादा वाईट बॉल येऊ दे. 2 बॉल मध्ये 13ची गरज आहे. चमत्कार घडेल का या मॅच मध्ये पाहणं गरजेचं आहे. पुढचा बॉल आडवा बॅटनं हा स्ट्रोक केला. झेलची शक्यता. आकाश पाटील चेंडूच्या खाली. झेल झाला ड्रॉप. या मॅच मध्ये पूर्णपणे आपली पकड मजबूत करत असताना ज्या संघाला खऱ्या अर्थानं आजचा दिवस गाजवलाय जय दुर्गा सुरई ए. शेवटचा 1 बॉल विजयासाठी धावा करायच्या 12. या मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने ओढून घेत असताना क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आपण पाहताय. 1 बॉल 12ची गरज. या वेळेला
मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलला चॅम्पियन कडकडाटात इथे सेलिब्रेशन करण्यात येत आहे. ज्या संघानं आजचा दिवस गाजवला, ज्या संघानं ही संपूर्ण स्पर्धा गाजवली, तो संघ आपण पाहता चॅम्पियन इज द चॅम्पियन टीम. जय दुर्गा. सुरई ए इज द चॅम्पियन.